अधिक वेळ घेणार नाही, पण ज्या प्रकारे बांधवांनो आज आपण इतिहास घडविलेला आहे, 59 जातीची एकजुटता हीच आपली ताकद आहे. संपूर्ण विदर्भातील 11 जिल्हे 120 तालुक्यामध्ये रोज आम्ही जवळपास 10-11 सभा घेऊन पिंजून काढलेला आहे विदर्भ. यामध्ये केवळ विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात हजारोच्या काय लाखोच्या संख्येने या ठिकाणी बांधव उपवर्गीकरणाचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. मी प्रत्येक सभा बैठका मीटिंग मध्ये हे सांगितलंय की बाबांनो, आपण येत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक जो रथ, अनेक काबाड कष्ट, हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथवर आणलेला आहे. तो उपवर्गीकरणाच्या माध्यमातून व्यक्तींची मागे जाता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर देण्यासाठी आपण या क्रांती भूमीमध्ये एकजुटीचा म्हणजे केवळ एकच जात नाही तर 59 जातीचा हा महामोर्चा खऱ्या अर्थाने केवळ नागपूर नाही, विदर्भ नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण देश गाजवलेला आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधातला नागपूर मधील आजचा हा मोर्चा संपूर्ण देशातील सर्वात मोठा महामोर्चा ठरलेला आहे आणि तो क्रांतीभूमी दीक्षाभूमी मधून काढलेला आहे. ज्या संघभूमीमधून हा निर्णय आलेला आहे. आम्ही काही मूर्ख नाहीयेत न समजायला. सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च नाही. निर्णय आला तर तो भारतीय जनतेवरती बंधनकारक असतो, पण समीक्षा करायचा अधिकार कुठल्याही निर्णयाचा तो जनतेला संविधानाने दिलेला आहे. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शेड्यूल कास्ट म्हणजे जातीला आरक्षण नाही दिलं तर क्लासला दिलेलं आहे. होमोजिनस आहे आणि या जातीला तुम्ही वेगळं करू शकत नाही. स्वतः संविधान सांगता अंडर आर्टिकल 341 ईव्ही चिन्ह याची केस सांगते की तुम्ही याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करू शकत नाही. तरी सुद्धा 7 जजेसचं घटनापीठ बसतं आणि उपवर्गीकरणाचा निर्णय येतो. म्हणजे कोर्टाचा निर्णय पलटवतो. काय सुरू आहे हे? काय महाराष्ट्र शासन याचिका करते होते? ते तर दविंदर सिंग पंजाबची केस होती, तरी सुद्धा एवढी घाई का? 1 ऑगस्ट 2024 ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंती दिवशी निर्णय येतो. तारखा लक्षात ठेवा. बदल कमिटीची स्थापना कधी होते? 14 ऑक्टोबर 2024 ला. तारखा लक्षात ठेवा. यांचं षडयंत्र ओळखा. ज्या भारत देशाची परंपरा आहे, संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता अडाणी असताना जनतेला सार्वजनिक केला वाचायसाठी. कुठलाही आयोग जेव्हा नेमण्यात येते तेव्हा जनतेचं मत घेण्यात येतं आणि बदल कमिटीचा जो आहे अहवाल तो तुम्ही सार्वजनिक करत नाही. म्हणजे पहिलीच तुम्ही जे पावले असंविधानिक केलेला आहे, हा जो महामोर्चा निघालेला आहे, या बांधवांचं प्रत्येक पाऊल समतेचा आणि संविधानिक मार्गावरती पडलेला आहे. संविधानाला धरून हा मोर्चा आहे, पण सरकार मात्र असंविधानिक कृती करत आहे. आणि म्हणून बांधवांनो, आम्ही हे एकच सांगितलं, 2 वर्षापासून सतत आम्ही हा लढा लढत आहो. आम्हीच नाही, तमाम संघटना एकत्रित येऊन की उपवर्गीकरणमुळे संपूर्ण 59 जातीचा सत्यानाश होणार आहे. सुरुवातीला उपवर्गीकरण, मग त्याची परिणिती क्रिमिलेअर आणि मग तिसरं पाऊल आरक्षण संपविण्यामध्ये होणार आहे. हा डाव आपल्याला उधळून पाडायचा आहे बांधवांनो. अनेक लढे आपण लढले आणि जिंकले देखील. संघर्ष आपल्याला वाटायला आलेला आहे. सुमार विरोध पत्करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष न देता 4 मुलं गमावली आणि आपल्याला हा सामाजिक न्याय मिळवून दिला. त्या रथाचे तुकडे करणं, आरक्षण हे सहज संपवू शकत नाही, म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून हे तुकडे करत आहे. कोर्टाने त्यांचा मार्ग सुकर केलेला आहे. उपवर्गीकरण म्हणजे मनुवाद, जातीवाद, विषमता मजबूत करणारा हा निर्णय आहे. पण आम्ही जिवंत आहोत. हम बाबा साहब की बेटियां किसी से डरते नहीं, दुनिया डरती है उन बेटियों से जो दुनिया से नहीं डरती, और वही कौम तरक्की कर सकते हैं जिनमें कुर्बानी देने का जज्बा होता है. वैसे हम तो शांति प्रिय तथागत भगवान गौतम बुद्ध के मार्ग पर चलने वाले करुणामय मैत्रीपूर्ण लोग हैं. यह आसमां बेरंग है तो बेरंगी से
सही है, जमीन तंग है तो तंगी सही, लेकिन यहाँ अगर संगी जंग चाहते हैं तो जंग ही सही. म्हणून बांधवांनो, हा केवळ आजचा पारंपरिक मोर्चा नाही बरं, हा इतिहास घडवलेला आहे आपण सर्वांनी. विविध भागातून, जिल्ह्यामधून कुणाचं भाषण किती चांगलं झालं, कुणाला संधी मिळाली की नाही हे नाही बांधवांनो, हा अस्तित्वाचा लढा आहे आणि तो आपण थांबवू शकतो. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व विरोधी असताना देखील आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात. आज आपण करोडोनी आहो की नाही? आपली ही एकजूट, आपली ही ताकदच आपल्याला जिंकवेल. आणि मी वारंवार सांगितलं, आम्ही घराच्या बाहेर पडलो तो केवळ मोर्चा म्हणून नाही, प्रत्येक आमचं चालणं, बोलणं, वागणं, आमची कृती, आमची आंदोलन देखील संविधानिक आहे आणि हे आंदोलन आम्ही जिंकण्यासाठीच केलेले आणि आम्ही जिंकू देखील. इतकंच बोलते थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान.